अपडेट न्यूज। चाळीसगाव वन विभागाची मोठी कारवाई। 5 हरणांची शिकार करणाऱ्यांचा सिने स्टाईल पाठलाग, मात्र गाडी सोडून चोर पळाले। शीतल नगराळे वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव यांच्या पथकाची कारवाई। जंगलातील हरणांची शिकार करून त्यांच्या मांसाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती शीतल नगराळे यांना मिळाली। त्या सहकाऱ्यांना घेत 30 एप्रिलच्या पहाटे 4च्या सुमारास विलाखेड गावाजवळ सापळा रचला। सर्वजण संबंधित वाहनाची वाट पाहत असताना MH41 C9691 या क्रमांकाची इनोवा कार दिसली असता चाळीसगाव धुळे बायपास रस्त्यावरून छत्रपती संभाजीनगरकडून धुळेकडे जाताना भरधाव वेगाने जात असताना दिसली। त्यानुसार कर्मचाऱ्यांनी इनोवाला हात देऊन ती थांबवण्याचा इशारा केला, मात्र इनोवा कार धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली। त्यामुळे संशय बळावल्याने अधिकारी नगराळे व सहकाऱ्यांनी इनोवाचा पाठलाग सुरू केला। इनोवा कार पुढे व वन विभागाची गाडी मागे असा चाळीसगाव ते धुळे सिने स्टाईल पाठलाग करीत अखेर धुळे शहरात आल्यानंतर इनोवा चालकाने गाडी थांबवली व आपला पाठलाग सुरू असल्याचं लक्षात आल्याने इनोवामधील 5 जण कार सोडून फरार झाले। सदर इनोवा कारची तपासणी केली असता त्यात 5 हरणे मृतावस्थेत आढळून आले, ज्यामध्ये 2 नर व 3 मादींचा समावेश आहे। शिकाऱ्यांनी 5ही हरणांची शिकार करून त्यांचे पोट फाडून आतील घाण काढून टाकल्याचं लक्षात आले। त्यामुळे या हरणांचे मांस विक्री करण्याचा शिकारींचा उद्देश स्पष्टपणे दिसून आला। 5ही हरणांच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत। फरार शिकारींचा शोध सुरू केला आहे। ही कारवाई उपवनसंरक्षक प्रवीण ए व सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिरास्तार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे तसेच सहकारी चंद्रशेखर पाटील, ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, रवींद्र पवार, भटू अहिरे, संजय गायकवाड, समाधान मराठे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.